धुळ्यात व्हॉट्सॲप स्टेटसवरून लग्नाच्या मंडपात तिघांची हत्या. खळबळजनक घटना. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर ही भाजीपाल्याची मोठी व्यापारपेठ आहे. ताजी भाजी या गावातून गुजरात आणि मुंबईला मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात होत असते. भाजीपाल्याच्या व्यापारामुळे या परिसरातील शेती आणि शेतकरी सर्वार्थाने समृद्ध झाला आहे. याच कारणास्तव या शहरामध्ये वास्तव्याला असलेले सर्व समाज महाराष्ट्रातील विविध मोठ्या शहरांशी आणि गुजरातशी जोडले गेले आहेत. त्याला पिंपळनेरमधील गोसावी समाजही अपवाद नाही. पिंपळनेर आणि सोनगडमधील गोसावी समाज नातेसंबंधाने एकत्र आला आहे. गुजरातमधील सोनगडमधील गोसावी समाज हा महाराष्ट्रातील विविध शहराशी विवाह बंधनाने जोडला गेला आहे. पिंपळनेरमधील अनेक मुली सोनगडमध्ये नांदत आहेत, तर सोनगडमधील मुली पिंपळनेरमध्ये गुण्यागोविंदाने संसार करत आहेत. असं असलं तरी सामाजिक स्तरावर पिंपळनेर आणि सोनगडमधील गोसावी समाजातील काही आपमतलबी पुढारी समाजातील प्रतिष्ठित म्हणवून घेत आहेत. सोनगडमधील काही उपटसुंब नेत्यांच्या समाज विघातक प्रवृत्तीमुळे गोसावी समाज संघटित होण्याऐवजी एकमेकांकडे कुत्सित नजरेने पाहू लागला आहे. त्यामुळे तुझे माझे जमेना आणि तुझ्या वाचून करमेना या म्हणीनुसार सोनगड आणि पिंपळनेरमधील गोसावी समाजामध्ये कारण परत्वे तेढ निर्माण झाली आहे. पिंपळनेर गावातील घोड्याळ परिसरातील निळकंठ नगरामध्ये वास्तव्याला असलेल्या विजयगीर गगनगीर गोसावी यांच्या रोहिणी नावाच्या मुलीचा गुजरातमधील बाप्पा सीताराम नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या रणवीर गोसावी या तरुणाशी विवाह निश्चित झाला होता. रोहिणी आणि रणवीर यांचा विवाह पिंपळनेरमधील विजासने कॉलनीतील विजय साहेबराव गोसावी यांच्या घरासमोरील पटांगणामध्ये होणार होता. शिवजयंती दिवशी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी म्हणून पंकजगीर गोसावी यांनी पिंपळनेर आणि साक्री तालुका पोलीस स्टेशनला निवेदन देऊन सावध केले होते. परंतु दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी शिवजयंतीच्या बंदोबस्तात पोलीस यंत्रणा गर्क असल्याने ही बाब गांभीर्याने घेतली गेली नाही. गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास लग्न मंडपात साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू होता. सायंकाळी हळद लागणार होते. पंकजगीर गोसावी, राहुल धर्मगीर गोसावी, सागर भोजगीर गोसावी, अंबादास गोसावी, सुरेश गोसावी, शैलेश गोसावी, देवेंद्र पवार ही मंडळी साखरपुड्याच्या कार्यक्रमाच्या तयारीमध्ये मग्न असताना कार्यक्रमस्थळी अचानक कांतीलाल उर्फ कन्हैयालाल गोस्वामी, जसवंत सिंग गोपालगिरी गोस्वामी आणि महेंद्र गोस्वामी ही सोनगडची मंडळी आली आणि त्यांनी मागचा वाद उकरून काढला. साखरपुड्याला विविध गावातील प्रतिष्ठित मंडळी आली आहेत. त्यांच्यासमोर निरर्थक वाद नको म्हणून पिंपळनेर आणि साक्री नंदुरबारमधील पाहुण्यांच्यासह सुरेश गोसावी, शैलेश गोसावी, देवेंद्र पवार, आधुनिक कांतीलाल गोस्वामी, जसवंत सिंग गोस्वामी, महेंद्र गोस्वामी यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. ते तिघे ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. सुरेश गोसावी, शैलेश गोसावी आणि देवेंद्र गोसावी यांनी हात जोडत गोंधळ घालणाऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता कन्हैया याने स्वतःबरोबर आणलेल्या धारदार चाकूने सुरेश गोसावी याच्यावर प्राणघातक हल्ला केला. बेसावत सुरेश यांच्या पोटामध्ये आणि छातीवर कांतीलाल याने सपासप वार केले. यावेळी सुरेशचा मुलगा शैलेश वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी पुढे आला असता जसवंत सिंग याने शैलेशच्या पोटामध्ये आणि पाठीवर धारदार चाकूने सपासप वार केले. कन्हैयालाल याला आवरण्यासाठी देवेंद्र पवार हा तरुण पुढे सरसावला असता कांतीलाल आणि जसवंत सिंग यांनी त्याच्या ओटीपोटामध्ये चाकू खुपसले. बेभान अवस्थेतील कन्हैयालाल, जसवंत सिंग आणि महेंद्र यांना आवरण्यासाठी पंकजगीर गोसावी, सागर भोजगीर गोसावी हे पुढे सरसावले असता महेंद्रने त्यांच्यावरही प्राणघातक हल्ला केला. अचानकरित्या बेसावत अवस्थेमध्ये कांतीलाल, जसवंत सिंग आणि महेंद्र यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये सुरेश गोसावी, शैलेश गोसावी आणि महेंद्र पवार हे रक्ताच्या थराळ्यामध्ये कोसळले. हा हल्ला करणाऱ्यांना धडा शिकवायला मंडपातील तरुण मंडळी पुढे सरसावताच कांतीलाल, जसवंत सिंग, महेंद्र यांनी काळ्या रंगाच्या ब्रिझा कंपनीच्या वाहनातून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस स्टेशन आणि साक्री तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी
फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्याने रक्तबंबाळ अवस्थेतील सुरेश गोसावी, शैलेश गोसावी, देवेंद्र पवार, सागर भोजगीर गोसावी, पंकज गीर गोसावी यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. एकीकडे पिंपळनेरसह सर्व धुळे जिल्हा व महाराष्ट्रामध्ये शिवजयंतीचा उत्साह गुलाल उधळून साजरा केला जात असताना दुसरीकडे पिंपळनेरमधील घोड्याळ परिसरातील निळकंठ नगरातील लग्न मंडपामध्ये रक्ताचा सडा पडला होता. मृतकाच्या नातेवाईकांचा आकांता पाहवत नव्हता. पोलीस यंत्रणेवर या घटनेने ताण निर्माण झालेला होता. विविध कारणास्तव धुळे जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीवर नियंत्रण ठेवत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे जिल्हाभरातील शिवजयंतीच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवून होते. त्यामध्ये त्यांच्यासमोर पिंपळनेरमधील हिंसाचाराने आगळे वेगळे आव्हान उभे केले होते. आता हल्लेखोरांना गजाआड करणे ही पोलीस यंत्रणेची प्राथमिकता होती. हल्लेखोर ज्या वाहनाने पसार झालेले होते त्या वाहनाचा क्रमांक पोलिसांना माहीत असल्याने त्या वाहनाची कोंडी करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी धुळे जिल्ह्यातील तमाम पोलीस स्टेशनला दिले. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय भांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांनी जिल्हाभर हल्लेखोरांच्या अटकेसाठी जाळे विणले. हल्लेखोर आपल्या ब्रेझा वाहनातून गुजरातच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळताच धुळे आणि गुजरात सीमेवरील ओटाबरी घाट परिसरातील स्थानिक नागरिकांना सजग करून हल्लेखोरांचे वाहन अडवण्याच्या सूचना दिल्या. परिणामतः स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सजग पोलीस यंत्रणेने हल्लेखोरांची गाडी अडवली आणि गाडीतील 3 संशयित कन्हैया उर्फ कांतीलाल गोस्वामी, जसवंतसिंग गोस्वामी आणि महेंद्र गोस्वामी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 2:30 वाजण्याच्या दरम्यान सुरेश सुपुडगीर गोसावी, देवेंद्र ज्ञानेश्वर पवार यांना वैद्यकीय सूत्रांनी मृत घोषित केले. पिंपळनेर येथील ग्रामीण शासकीय रुग्णालयामध्ये डॉक्टर राकेश मोहने, डॉक्टर जितेश चौर यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथकाने पंकज गीर गोसावी, सागर भोजगीर गोसावी आदीवर तातडीने उपचार सुरू केले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता देवेंद्र पवार यांच्यासह पंकज गीर गोसावी, सागर गोसावी यांना धुळ्याच्या शासकीय रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. उपचारादरम्यान देवेंद्र पवार मृत पावला. संपूर्ण पिंपळनेर शहरामध्ये शोककळा पसरली. धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये नोकरीला असलेले सुरेश सुपुडगीर गोसावी हे साक्री येथील शाखेमध्ये कार्यरत होते. शैलेश हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. हल्लेखोरांच्या तावडीतून आपल्या वडिलांना सोडवण्यास गेलेला शैलेश बळी गेल्याने सुरेश गोसावी यांचे कुटुंब आधारहीन झालेले आहे. देवेंद्र ज्ञानेश्वर पवार याचा तर घटनेशी काडी मात्र संबंध नव्हता. हल्ला करणाऱ्यांना परावृत्त करण्याचा त्याने प्रयत्न केला होता. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आणि मरण पावला. या दुर्दैवी घटनेमध्ये निष्पाप लोक मरण पावले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घटनेने खळबळ माजली आहे. हे वृत्त सर्वत्र पसरले आहे. पण लोकप्रतिनिधींना ही बाब समजली नव्हती काय की मुद्दाम त्यांनी याकडे दुर्लक्ष केले असावे. त्यांनी या कुटुंबाचे सांत्वनही केले नाही. यासारखी दुर्दैवी बाब नाही. ही बाब अनेकांनी बोलूनही दाखवली. या दुर्दैवी घटनेशी नववधू रोहिणी आणि वर रणवीर यांचा काही त्यांच्या कुटुंबाचा दुरान्वयनही संबंध नसताना त्यांचा विवाह स्थगित करण्यात आला. सोनगडच्या वराडाला आल्या वाटेने विवाह न करताच परतावे लागले. दरम्यान अनिल हट्टू गोसावी हा सोनगडमधून स्टेटसवर आक्षेपार्ह मजकूर टाकून या घटनेला कारणीभूत ठरल्यामुळे पिंपळनेर पोलिसांनी सोनगड येथे जाऊन त्यालाही ताब्यात घेतले. साक्रीतील तिरंगा चौकात राहणारे आणि या मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेले पंकज गीर, अशोक गीर गोसावी यांनी पिंपळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलिसांनी कन्हैया उर्फ कांतीलाल गोस्वामी, जसवंत गोस्वामी, महेंद्र गोस्वामी, अनिल हट्टू गोस्वामी, कारागिरी मुलागिरी गोस्वामी, यशवंत गोपाल गोस्वामी, सोनूगिरी गोस्वामी, विजू हट्टू गुरु गोस्वामी, कमलेश गिरी, शंभूगिरी गोस्वामी आदींच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत.